नमस्कार मंडळी, चला तर आज आपण साजूक तूप कसं काढायचं तेही साठवणीतल्या साईपासून आणि भरपूर सारं आपण तूप आज कसं काढायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आता इथे आपण 15 दिवसाची साय जी आहे ते साठवून ठेवलेली आहे। आता ही साय मी फ्रीजमधून 1 तासासाठी बाहेर काढून ठेवली होती। आता आपल्याला ही साय विरजत घालण्यासाठी आपण इथे एक छोट्या साईजचं पसरट साईडचं घमिलं घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला साई दुसऱ्या दिवशी हलवायला सुद्धा येईल। अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा भांडं घ्यायचं आहे। आता इथे साई काढायला 1 तास बाहेर काढून ठेवल्यामुळे अगदी सहज ती दुसऱ्या भांड्यामध्ये कन्वर्ट होते, म्हणजे टाकायला सोपी जाते थोडक्यात। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने 1 तास ते 1.5 तासासाठी साय बाहेर काढून ठेवायची आहे। इथे आपण सर्व साई टाकून घेतली। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा फ्रेश दह्याचं विरजण घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आता इथे 1च चमचा आपल्याला विरजण घालायचं। जास्तीचं विरजण घातलं तर तुमचं तूप जे आहे ते आंबटसर म्हणजे त्याला चव येते। त्यामुळे 1 चमच्याच्या वर घालू नका। ज्या पद्धतीने तुमची साय असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला थोडंफार कमी जास्त करा। कमी असेल तर थोडं कमी टाका, जास्त असेल तर अगदी थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल, किंवा एवढं असलं तरी भरपूर होतं। ज्या पद्धतीने आपण दही विरजत घालतो तशाच पद्धतीने आपण हे विरजत घातलेलं आहे। फक्त आपण दही लावताना कोमट दूध असतं, पण इथे आपल्याला साई मात्र आहे तशीच त्यामध्ये मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। तर आता इथे मी दही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलं। सर्व आपल्याला चमच्याचं काढून त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपण ज्या पद्धतीने साईसुद्धा थोडी थोडी करून साठवून ठेवतो, तसंच आता इथे सुद्धा वाया न जाता सगळं काढून ठेवलं। यावरती झाकण ठेवायचं। आता कमीत कमी 5 तास, नाही तर रात्रभर ठेवलं तरीसुद्धा चालेल। आता इथे मी रात्रभर साई ठेवलेली आहे। तुम्ही पाहू शकता छान आपली साई विरजलेली आहे। तर आता ही साई विरजली। आता आपल्याला एक हलवण्यासाठी लागणार आहे। तर मी इथे हलवायला जे आपल्याकडे मिक्स करण्यासाठी मिक्सर असतात ते एक घेतलेलं आहे। त्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा साई मिक्स करायची, नंतर हे बर्फाचं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं। आता नॉर्मल पाण्यामध्ये 5-6 क्यूब बर्फाच्या टाकून घेतल्या। अशा पद्धतीने हातावरती थोडंसं पाणी घेऊन सुद्धा टाकायचं, म्हणजे झटपट तूप तयार होतं। आणि आपलं जास्तीचं तूप कसं काढायचं, तर तुम्ही बर्फाचं पाणी घेतलं तर अजिबात तूप वाया जात नाही। हाही नको तेवढं सुद्धा तूप आपल्या पदरामध्ये पडतं। त्यामुळे पाणी घेताना एकदम थंड, नाहीतर जर तुमच्याकडे थंड पाणी नसेल तर त्यामध्ये बर्फाच्या क्यूब टाकायच्या, म्हणजे तुमची साय अजिबात वाया जात नाही आणि भरपूर सारं लोणी निघतं आणि मग त्याचपासून आपलं भरपूर सारं तूपसुद्धा तयार होतं। तर आता इथे अशा पद्धतीने मी हलवून घेत आहे। भांडेसुद्धा आपले मोजके 2च भांडे इथे खराब होणार आहेत। आता इथे तूप तयार झालं, हे मी हातावरती एक गोळी तयार करून घेतली। अशा पद्धतीने झाली की समजायचं आपलं तूप तयार आहे। मग आता हे आपल्याला हातावरती छोटे छोटे गोळे लोण्याचे तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये अजिबात आंबटपणा किंवा ताक राहत नाही आणि मग आपलं फ्रेश दह्यावरच्या तुपासारखं तूप तयार होतं। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ह्या छोट्या छोट्या स्टेप ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा लोणी काढायचं आहे। तर जास्तीचं लोणी, त्याचबरोबर फ्रेश लोणी कसं काढायचं हे मी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे कुठली स्टेप स्किप करू नका, प्रत्येक स्टेप फॉलो करा। इथे आता पुन्हा एकदा आपण स्वच्छ पाणी घेतलं, त्या टोपामध्ये टाकलं। त्यामध्ये आपल्याला पहा, तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहतात एकदम कुस्करून आपल्याला हे लोणी जे आहे ते धुवून घ्यायचं आहे। यामध्ये अजिबात आपल्याला ताकाचा अंश ठेवायचा नाही। पूर्णतः आपण दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा ही साई कुस्करून धुवून घेतलेली आहे। एकदा लोणी तयार झालं, तुम्ही त्याला कितीही कुस्करलं तरी ते लोणी वितळत नाही, कारण आपण थंड पाण्यामध्येच जे बर्फाचं पाणी आहे तेच पुन्हा आपण धुण्यासाठी घेतलं होतं। तुम्ही कुठल्याही गरम पाण्याचा वापर करू नका, नाहीतर मग थोडंसं लोणी मेल्ट होतं। त्यामुळे तेच थंड पाण्यामध्ये आपण स्वच्छ इथे लोण्याचे गोळे धुवून घेतलेले आहे। आता इथे आपण गॅसवरती ठेवले, लगेच आपले गोळे मेल्ट व्हायला लागलेले आहे। ते पाहू शकता आपण एक फ्राय पॅन आणि एक जे आपण विरजण टाकूनच ठेवलं होतं तेवढे 2च भांडे आपले खराब झालेले आहे। तर हात तर आपल्याला खराब केल्याशिवाय चांगलं तूप मिळणार नाही, त्यामुळे हात भरपूर खराब करायचे, त्याशिवाय आपलं तूप जे आहे ते स्वच्छ आणि एकदम असं छान फ्रेश तयार होत नाही। तर आता इथे साईपासून करायचं म्हटलं तर थोडीशी मेहनत घ्यायची असते।
आता इथे एकूण मला चांगला अर्धा तास लागलेला आहे हे तूप व्यवस्थित कढवण्यासाठी. फुल गॅसवरती अजिबात तूप कढवायचं नाही, नाहीतर करपट होतं आणि व्यवस्थित कढल्या जात नाही, जास्तीची बेरीसुद्धा निघते. तुम्ही जर फुल गॅसवरती जर तूप कढायला गेलात तर जास्तीची बेरी आणि कमी तूप निघतं. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने कमी गॅसवरती छान असं तूप आपलं कढून झालेलं आहे. बेरी आपली एकदम तांबूस रंगावरती झाली, त्यामध्ये आपल्याला तुळशीची पानं घालून घ्यायची, म्हणजे आपलं सात्विक तूपसुद्धा इथे तयार झालेलं आहे. आता इथे गाळून घेण्यासाठी एक मी माझ्याकडे बाऊल आहे तो घेतलेला आहे. त्यामध्ये अशा पद्धतीने हे सर्व तूप जे आहे ते गाळून घ्यायचं आहे. नितळ पाण्यासारखं आपलं तूप तयार झालेलं आहे. साजूक मस्त सात्विक तूप तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. आपण आहे नाही तो नको त्या बेरीतलं तूपसुद्धा दाबून काढून घेतलेलं आहे. आता राहिलेल्या बेरीतलं सुद्धा आपल्याला तूप तशाच पद्धतीने काढून घ्यायचं आहे. संपूर्ण तूप आपण अशाच पद्धतीने काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता इथे तूप तयार झालेलं आहे. चला नवीन रेसिपीसह किंवा नवीन एखाद्या ट्रिकसह भेटूया. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.